आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारताच्या संस्कृती आणि विचारांच्या अगदी मुळाशी आहे। जेव्हा आपण भारताच्या प्राचीन संस्कृतीबद्दल बोलतो ना, तेव्हा एक गोष्ट अगदी ठळकपणे समोर येते। तिचा संपूर्ण पाया हा ज्ञानावर रचलेला आहे। आणि ह्या अथांग ज्ञानाचं मूळ आपल्याला कुठे सापडतं, तर ते आहे वेदांमध्ये। हजारो वर्षांपासून चालत आलेली एक महान ज्ञान परंपरा। पण वेद हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात अनेक प्रश्न येतात, नाही का? की वेद म्हणजे नेमकं काय आहेत, ते आले कुठून, आणि खरंच आजच्या काळात त्यांचं महत्त्व काय? चला तर मग याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया। सगळ्यात आधी आपण या शब्दाचाच अर्थ समजून घेऊया, कारण वेद हा फक्त एक शब्द नाहीये, त्याच्या मागे खूप मोठी संकल्पना आहे। हे खूप इंटरेस्टिंग आहे। वेद या शब्दाच्या नावातच त्याचा खरा अर्थ दडलाय। हा शब्द आलाय संस्कृत मधल्या वेद या धातूपासून। वेद म्हणजे काय, तर जाणणं, समजून घेणं। म्हणजे वेद म्हणजे ज्ञानाचा मूळ स्रोत, दी अल्टिमेट सोर्स ऑफ नॉलेज। पण थांबा, हे ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकं वाचण्यासारखं नाहीये। वेदांमध्ये जी ज्ञानाची कल्पना आहे ती खूप वेगळी आहे। ते म्हणतात की खरं ज्ञान ते जे फक्त वाचून नाही, तर अनुभवातून, आचरणातून आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतं। बरं, मग हे इतकं मोठं ज्ञान हे कसं मांडलेलं आहे? तर ते 4 मुख्य भागांमध्ये, किंवा आपण म्हणूया की 4 स्तंभांमध्ये विभागलेलं आहे। चला त्यांची ओळख करून घेऊया। हे 4 वेद मिळून ज्ञानाचं एक परिपूर्ण विश्व तयार करतात। सगळ्यात पहिला येतो ऋग्वेद। हा सर्वात जुना मानला जातो। यात काय आहे, तर यात आहेत सुंदर स्तोत्र, प्रार्थना, ज्या निसर्गातल्या वेगवेगळ्या शक्तींना, देवतांना उद्देशून आहेत। त्यानंतर येतो यजुर्वेद। हा यज्ञ आणि कर्मकांडांमागचं शास्त्र सांगतो, म्हणजे रिच्युअल्स कसे करायचे, का करायचे, त्यामागची पद्धत काय, हे सगळं। तिसरा आहे सामवेद। हा तर संगीताचा वेद आहे। ऋग्वेदातल्या मंत्रांना इथे संगीताची, मेलोडीची जोड दिली आहे। खरं तर भारतीय शास्त्रीय संगीताचा उगमच इथे मानला जातो। आणि चौथा आहे अथर्ववेद। हा आपल्याला अगदी आपल्या रोजच्या जगण्याशी जोडतो। यात आरोग्य, औषधं आणि सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत ज्ञान मिळेल। म्हणजे बघा, या 4ही वेदांचा सार काढला ना, तर एक गोष्ट स्पष्ट होते। ते आपल्याला हेच शिकवतात की आपलं आयुष्य आणि अध्यात्म ह्या 2 वेगळ्या गोष्टी नाहीत। आपलं जीवनच एक साधन आहे। आता आपण वेदांच्या या रचनेच्या पलीकडे जाऊन त्यांच्या आत दडलेल्या खऱ्या संदेशाकडे वळूया, कारण वेद हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत। अनेकदा असा एक समज असतो की वेद म्हणजे फक्त पूजापाठ आणि कर्मकांडाचे ग्रंथ। पण खरंच तसं आहे का, की याच्या पलीकडेही काही आहे? याचं उत्तर खूप खोल आहे। आणि उत्तर हे आहे की वेद हे कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नाहीत। ते मानवी मन, हा निसर्ग आणि हे संपूर्ण ब्रह्मांड यांच्या एकत्रित ज्ञानाचं प्रतीक आहेत। हा एक युनिव्हर्सल दृष्टिकोन आहे। तर मग वेदांची मुख्य शिकवण काय आहे? काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे ईश्वर किंवा ती दिव्य शक्ती कुठे लांब नाहीये, ती आपल्या प्रत्येकाच्या आत, आपल्या प्रत्येक श्वासात आहे। दुसरी शिकवण म्हणजे खरं मानवत्व कशात आहे, ते केवळ ज्ञान मिळवण्यात किंवा केवळ कर्म करण्यात किंवा केवळ श्रद्धा ठेवण्यात नाही, तर या तिघांच्या संतुलनात, बॅलन्समध्ये आहे। आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं अस्तित्व एकटं नाहीये। आपण प्रत्येक जण या संपूर्ण विश्वाच्या एका मोठ्या जाळ्याचा भाग आहोत। एक अतूट नातं आहे आपल्यात आणि या ब्रह्मांडात। आणि या सगळ्या चर्चेतून आपण एका अत्यंत शक्तिशाली आणि अंतिम विचाराकडे येतो। वेदांच्या या ज्ञानमार्गाचा शेवटचा टप्पा काय? वेदांमध्ये एक महावाक्य येतं, सर्वम खल्विदम ब्रह्म। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की या विश्वात जे काही आहे, प्रत्येक लहान मोठा कण, ते सगळं त्या एकाच परमतत्वाचं, ब्रह्माचं रूप आहे। त्याच्यापासून वेगळं असं काहीच नाही। आणि म्हणूनच जर सगळं काही ते ब्रह्मच आहे आणि आपणही त्याचाच एक अंश आहोत, तर मग वेदांना शिकणं म्हणजे फक्त बाहेरच्या जगाचं ज्ञान मिळवणं नाहीये। तो स्वतःच्या आत डुकावण्याचा, स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाला ओळखण्याचा एक प्रवास आहे। तर मग हा ज्ञानाचा शोध शेवटी स्वतःचाच शोध ठरतो, नाही का?